to manage your environment. For managing something, you should know something. समजा मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा असा एक प्रकार असतो. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, HR मॅनेजमेंट किंवा फायनान्स मॅनेजमेंट, हे शब्द ऐकलेत का तुम्ही? म्हणजे नाही ऐकलेत का? नो मॅम. बरं, नो मॅम. सांगते मी तुम्हाला. अशा ज्या कंपन्या वगैरे असतात की नाही, त्याच्या किंवा क्वालिटी मॅनेजमेंट ऐकलंय का कधी? टाइम मॅनेजमेंट. येस मॅम, टाइम मॅनेजमेंट ऐकलं आहे. गुड. टाइम मॅनेजमेंट हा खूप साधा शब्द आहे जो कोणी वापरतं. आणि टाइम मॅनेजमेंट फक्त करा म्हणतं आणि करणं किती कठीण आहे हे सांगत नाही की कसं करा, नुसतंच करा. ओके नाही, आपण बोललो होतो पण आपल्या वर्गामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, एकदा आपल्याच वर्गात बोललो होतो, राईट? पण येस मॅम. बाकी समजा तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा कुठल्याही म्हणजे IT कंपनीज असतील, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील, R&D कंपनीज, अशा कंपन्यांमध्ये ना वेगवेगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करावे लागते, जसं की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे HR मॅनेजमेंट. MBA करतात लोक, MBA. त्या MBA मध्ये असे वेगवेगळे सब्जेक्ट असतात, HR मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, मार्केटिंग, असे वेगवेगळे सब्जेक्ट का असतात की त्या विषयाचं स्पेशल मॅनेजमेंट कसं करायचं हे त्याच्यात शिकवतात. सगळ्यात भयंकर काय असतं, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, ह्युमन्स, आपण रिसोर्स आहेत ते. ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो त्या कंपनीसाठी आपण खूप महत्वाचे असतो, ह्युमन रिसोर्स आहे आपण. पण त्यांना मॅनेज, बोला. टीचर तुमचं स्क्रीन दिसत नाहीये. मी ते शेअर केली आहे, बाकी कोणालाही दिसत नाहीये का? येस मॅम, आम्हाला पण दिसत नाहीये. दिसतंय मॅम, दिसतंय मॅम, दिसतंय. सगळं बंद करून परत सुरू कर, असं होतं खूपदा. पण मी आता जे चित्र दाखवते त्याचा त्या टॉपिकशी काही संबंध नाही जे मी तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला हे सांगते की अशा ज्या कंपनीज असतात ना, तिकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या मॅनेजमेंटच्या वेगळ्या वेगळ्या टीम असतात. त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. प्रत्येक कुठली पण कंपनी बघा, एक कंपनी घेऊया आपण, पेंटची कंपनी. त्या पेंटच्या कंपनीमध्ये क्लिनिंग करणारे लोक वेगळे असतील, ते वर्कर वेगळे असतील. तिथे युनिट मध्ये काम करणारे लोक वेगळे असतील, डे शिफ्ट वाले वेगळे, नाईट शिफ्ट वाले वेगळे, बरोबर. त्याच्यानंतर त्या सगळ्याचा मेंटेनन्स ठेवणारे लोक वेगळे, त्या सगळ्याचे डॉक्युमेंट बनवणारे लोक वेगळे, त्याच्यावरती जे काही ऑडिट होतं त्या ऑडिटवर काम करणारे लोक वेगळे, किती पैसे आले, किती पैसे दिले, किती पैसे उरले, किती सामान आहे, किती सामान संपलं, किती सामान मागवायचं, किती खराब झालंय, कुठे टाकायचं, ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट करणारे लोक वेगळे, किती प्रोडक्शन तयार आहे, कुठे सप्लाय करायचंय, कुठून किती आपल्याला ऑर्डर आलेली आहे, कसे डिस्पॅच करायचं, गाड्या कोणत्या पाठवायच्या, ह्या सगळ्याचा मॅनेजमेंट मध्ये उपयोग होतो. बघा, जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा तुम्हाला माहित नसतं, त्यात आपण चुका करतो आणि त्या चुकांमधनं समजतो, ओ अच्छा हे काम असं करू शकतो का आपण, आणि मग मॅनेजमेंट आपल्याला यायला लागते. पण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा तुम्ही कुठल्याही मॅनेजमेंट मध्ये जा, तुम्हाला करावाच लागणार आहे. कारण आपण एन्व्हायरमेंट मध्ये राहतो. कुठली पण कंपनी घ्या, कुठलं पण मॅन्युफॅक्चरिंग घ्या, कशाचाही तुम्ही विचार करा, तुम्ही हॉस्पिटल जरी टाकलं ना, तुम्ही डॉक्टर झालात तरी पण तुम्हाला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा विचार करावा लागेल. बिकॉज यू आर इन द एन्व्हायरमेंट. समजा तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही तुमचा माईक ऑन आहे. हु इज स्पीकिंग देयर? मैम असत का? अनमोल मैम, शायद आपका माइक ऑन है. हो मॅम. ठीक आहे, मी करून टाकलंय बंद. झालंय का? नाही झालंय. येस मॅम, झालंय. ओके, चलो. सो याचा अर्थ असा आहे की तुम्ही डॉक्टर झालात समजा, तर तुम्हाला तुमचं हॉस्पिटल सुरू करायचं, तर तुम्ही बघाल ना की तुमच्या हॉस्पिटलची जागा बरोबर आहे का, तिथे खूप पाऊस पडला तर तुमच्या पेशंटना बसायला जागा आहे का, थंडी वाजली तर आतमध्ये घ्यायला जागा आहे का. सो क्लायमेट विल अफेक्ट युअर बिझनेस, बरोबर की नाही. सो क्लायमेट शिवाय आपण जगू शकत नाही आणि एन्व्हायरमेंट आपल्यावरती इम्पॅक्ट करतच, म्हणून त्याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण बोललो होतो की इकोसिस्टम काय असतं, आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांचे इंटरॅक्शन, ह्या सगळ्यांमुळे आपलं लाईफ इम्पॅक्ट होतं आणि आपण त्यांना इम्पॅक्ट करतो, बरोबर. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम पण आपण बघितले होते की त्यांच्यामध्ये इंटरकनेक्टेडनेस. एन्व्हायरमेंट इज अराउंड अस आणि इकोसिस्टम इज अ पार्ट ऑफ इट, बरोबर आहे ना. सो दे आर
इंटरलिंक्ड. बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स पण आपण बोललो होतो. वेदर म्हणजे काय? छोट्या वेळेपुरतं लिमिटेड जागेचं जे काही ऍटमॉस्फिअरचं कंडिशन आहे ते म्हणजे वेदर. वेदर फोरकास्ट बोललो होतो आपण. आणि मागच्या वेळेला पुस्तकात आपण शोधलं मराठीच्या, त्यांनी दोघांना सेमच शब्द दिलाय. नुसतंच वेदर म्हणजे हवामान, आणि त्यांनी वातावरण हा शब्दच वापरला नाही, पण आपल्याकडे इंग्लिशमध्ये ते आहे. सो वी हॅव क्लायमेट. क्लायमेट refers to the average weather conditions in a region over a long period of time. खूप बरेच दिवस अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याची जी इन्फॉर्मेशन मिळते, दॅट इज द क्लायमेट. क्लायमेट ऑफ डेझर्ट्स इज व्हेरी हॉट. हे कोणी सांगितलं? हे मागच्या एका महिन्यातलं नाहीये. डेझर्ट्स आर बीन स्टडीड सिन्स सो लॉंग. खूप वर्ष त्याच्यावर अभ्यास झालाय, खूप लोकांनी त्याच्यावर अभ्यास केलाय, आणि मग हे कळलंय की क्लायमेट ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन इज व्हेरी हॉट. तिथे जनरल टेम्परेचर खूप हाय असतं. बट क्लायमेट ऑफ डेझर्ट लाईक राजस्थान और कच्छ इन राजस्थान इज व्हेरी 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 कोल्ड ॲट नाईट्स. थंडीमध्ये एकदम थंड असतं. हे पण तिथलं, आता तुम्ही तिथे वर्षभराच्या ट्रिप प्लॅन करताना तुम्ही कुठल्या पण टूर्स ट्रॅव्हल वाल्याकडे जा. तुमच्यापैकी जर कोणाचा बिझनेस असेल तर तुम्हाला समजेल मी काय म्हणते. नसेल तर जस्ट गो अँड इन्क्वायर. फिरायला जायची गरज नाही, इन्क्वायरी करायचं काम. होमवर्क आहे. एखाद्या ट्रॅव्हल एजंटशी बोला आणि त्याला सांगा की मला ना आताचा काय सीझन चाललाय, सप्टेंबर, मला ऑक्टोबर मध्ये फिरायला जायचंय, तर कुठल्या ठिकाणी मी फिरायला जाऊ? बघा, त्याचा क्लायमेटचा अभ्यास एवढा जबरदस्त असतो. ही विल टेल यू परफेक्टली. ऑक्टोबर महिना ना मॅडम, ऑक्टोबर महिन्यात तुम्ही, आता कसं आहे ना, थोडी ऑक्टोबर हीट असते, तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी जा, थंड हवेच्या ठिकाणी. तुम्हाला किती दिवसाकरता जायचंय? 3-4 दिवसात. मग तुम्ही उटी, म्हैसूर, बँगलोर त्या साईडला जाऊ शकता. त्याचं क्लायमेट बरं असतं. मग आपण म्हणावं पण तिथे राजस्थान साईडला गेलं तर तिथलं क्लायमेट आता कसं आहे, थोडंसं गरमीचं असतं, पण नंतर एकदम थंड होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही त्याला आता गेलात, सुरुवातीला गेलात तर ठीक आहे, नंतर एकदम जसं नोव्हेंबर सुरू होईल तिथे एकदमच थंडी पडून जाईल, तर तुम्ही तिकडे जाऊ नका. तेव्हा खूप थंडी आहे. तुमच्याकडे छोटी मुलं आहे का, म्हातारी माणसं आहेत का? सो हा सगळ्या गोष्टींचा परिणाम प्रत्येक माणसावर वेगळा होतो. बघा, तुम्ही त्यांच्याशी बोला. का सांगितलं मी तुम्हाला? तुम्हाला खूप गोष्टी कळतील क्लायमेट आपल्यावर कसा परिणाम करतं. तुमचं वय वेगळं, तुमच्या आईबाबांचं वेगळं, आजी आजोबांचं वेगळं, छोट्या बाळांचं वय वेगळं. तुम्ही फिरायला गेला, समजा चला रे उन्हाळा आहे, उन्हाळ्याची सुट्टी लागली, शिमल्याला जाऊ. शिमला, कुलू, मनाली. एप्रिल महिना, कडाक्याची गरमी पण सुट्टी, आपल्याला शाळेला सुट्टी असते, चला रे आपण जाऊ शिमल्याला जाऊ बर्फात खेळायला. महाराष्ट्रातल्या खूप लोकांना असं वाटतं की आपण शिमल्यात जावं, बर्फामध्ये बर्फाचे गोळे गोळे बनवावे, एकमेकांच्या अंगावर फेकावे, आणि जातात तिकडे. आता आपलं इथलं क्लायमेट खूप वेगळं आहे, तिथलं क्लायमेट खूप वेगळं आहे. एक तर पहिली गोष्ट, आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा बर्फ पडला पाहिजे. बर्फ पडण्याचा पण एक सीझन असतो, आणि त्यावेळेस तुम्ही तिथे नाही गेलात, तुम्हाला छान वाटतं. आपल्यापेक्षा तर तिथलं क्लायमेट छान प्लेझंट असतं, गार असतं. असाही तो खूप म्हणजे गारच एरिया आहे ना तो. तिथे तिथे सूर्याची किरण जरा लांब पडतात, त्याच्यामुळे तिथे गारच असतं. आपल्याकडे आपल्या डोक्यावर सूर्य बसलेला असतो ना 12 महिने, आणि स्पेशली उन्हाळ्यात तर आपल्याकडेच बघत असतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त गरम होतं. पण तिथे त्यातलं जरा बरं आहे वातावरण त्या बाजूला. मग आपण म्हणतो चला आता आपण थांबू, इथे मस्त खेळू, आणि मग आपल्याला वाटतं हे तर ठीक आहे, इथे काय बर्फ बिर्फ त्रास नाही होणार आपल्याला. आपण 4-5 स्वेटर बिटर मोजे घालून बिरून असं फिरतो, आणि मग आपली गोष्ट वेगळी. आपल्यावर छोटी मुलं जी असतात त्यांना होते सर्दी, खोकला, ताप. त्यांच्या ma'am. बॉडीला त्या क्लायमेटचा चेंज झेपत नाही. इथे तुम्ही महाराष्ट्रात पण करून बघा, 2-3 महिन्याच्या बाळाला तुमच्या फॅमिलीतला घेऊन फिरायला चला सांगा, मग बघा तुम्हाला कसे फटके पडतात. म्हणलं काय डोकं बिकं आहे का तुला? अजून 2 महिन्याचं 3 महिन्याचं बाळ आहे, बाहेरच्या हवेत फिरवायचं का त्याला? हे वाक्य ऐकलंय का तुम्ही कधी? बाहेरच्या हवेत फिरवायचं का बाळाला? बाहेरची हवा पण मुलाला त्रास देते. एवढं क्लायमेट म्हणजे ऍक्च्युली बाहेरचं नॉट क्लायमेट बट वेदर, त्या बाबतीत वेदर, बाहेरचं वेदर त्याला त्रास देऊ शकतं. आणि क्लायमेटचा तर लोकांनी एवढा अभ्यास करून ठेवला त्याकडच्या की वर्षभरामध्ये भारतात कुठे कधी फिरावं, जगात कुठे कधी फिरावं, ह्या सगळ्याचा अभ्यास क्लायमेटमुळे होतो. तरी पण क्लायमेट इज अनप्रेडिक्टेबल. कधी काय होऊ शकतं. आता बघा ना आपल्याकडे, मला थंडी वाजते माझ्या घरामध्ये बसून तुमच्याशी बोलताना. आता पावसाचं वातावरण आहे, कधी पण जबरदस्त सणकून पाऊस पडेल. परवा तर
पाऊस पडल्यामुळे, काल पण आमच्या इथे एवढा पाऊस पडल्यामुळे ढगफुटी झाली होती. मी दुसरीकडे होते, मला माहित नाही. मी आले तर सगळ्या रस्त्यात खड्डे खड्डे खड्डे, त्याच्यात ती रिक्षा चालली उड्या मारत मारत, त्याच्यामध्ये आम्ही बसलो धरून. सो दिस हॅपन्स बिकॉज क्लायमेट इज प्रिडिक्टेबल. आजकाल खरंच क्लायमेट बदललंय. आणि कोणाचा माईक ऑन आहे? काही बोलायचंय का माझ्याशी कोणाला? तुमचे पावसाळ्यातले अनुभव सांगताय का मला? सो असे जे काही क्लायमेट आहेत आपल्या आजूबाजूचे, जे वेगवेगळे आहेत, त्यांचा आपण एक रफ अंदाज केला ना, तर बघा खाली चित्रामध्ये आपल्याला दिसतंय ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल, आणि मग आहे पोलार. पोलार म्हणजे नॉर्थ अँड साऊथ पोल्स, अर्थचे 2 पोल्स, जिकडे सूर्याची किरण जरा तिरकी जातात, चांगलीच तिरकी जातात, त्याच्यामुळे इथे बर्फच बर्फ आहे. कित्येक किलोमीटर उंचीचा थर आहे तिकडे बर्फाचा. आणि असं म्हणतात की सगळ्या गोड्या पाण्याचे साठे त्या बर्फामध्ये, म्हणजे खूप गोड पाणी आहे पण ते बर्फाच्या रूपामध्ये. पण बरं आहे बाबा, ते बर्फच राहू दे. ते वितळलं आणि आलं समुद्रात की गेलो आपण, मग आपण जलचर होऊ आणि मग आपण जाऊ वैकुंठात. कारण की आपल्याला पोहता येत नाही आणि पाण्याखाली गेलं की आपल्याला श्वास घेता येत नाही. वी डोंट हॅव गिल्स, राईट? पण सांगायचा मुद्दा असा की पोलार रिजन्स हा एक क्लायमेटिक झोन आहे. कॉन्टिनेंटल म्हणजे नॉर्मल आहे, म्हणजे थोडं बर्फ आहे, थोडं क्लायमेट चांगलं आहे, तिथे नद्या आहेत, बर्फ बर्फ नाहीये. कॉन्टिनेंटल. टेम्परेट म्हणजे आपलं विषुववृत्ताच्या जवळचं, इक्वेटरच्या जवळचं. टेम्परेचर खूप जास्त असतं, ह्युमिडिटी खूप असते, जंगलं खूप मोठी मोठी होतात, गवत खूप मोठं होतं, आणि खूप व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग्स इज हिअर. म्हणजे बघा, छोट्या छोट्या, तुमच्या आजूबाजूला तुम्ही गवताचं निरीक्षण केलंय का? टिंबा एवढ्या फुलांपासून मोठ्या मोठ्या फुलांपर्यंत अनेक फुलांच्या प्रजाती आहेत, बरोबर? सो हा टेम्परेट रिजन जो आहे ना, हा खूप काय म्हणतो, खूप श्रीमंत आहे लाईफ व्हेरिएशनच्या बाबतीत. ड्राय आहे बिचारा, ड्राय नावातच ड्राय आहे. तिथे पण लाईफ आहे, तिथे पण लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. पण तरी पण तो ड्राय रिजन आहे, त्याचं क्लायमेटच ड्राय आहे. आणि मग ट्रॉपिकल, ट्रॉपिकलचा अर्थ एकदम विषुववृत्तावरचा पट्टा. खूप पाऊस, खूप ऊन, खूप गर्दी. अमेझॉन फॉरेस्टचा एरिया विचार करा, तिथे काय असेल ना, म्हणजे तिथे झाडं इतकी उंच, म्हणजे कॉम्पिटिशन टू सर्व्हाइव्ह इज सो हाय देअर. दाटी वाटीने झाडं वाढतात आणि कॉम्पिटिशन मध्ये असतात की मला सूर्यप्रकाश पाहिजे, मला वर जायचंय, मला वर जायचंय. जसे माणसं करतात तसं तिथले प्लांट्स करतात, ट्रीज करतात. सो तिथे खूप व्हरायटी आहे, खूप वेगळीच व्हरायटी आहे. आणि तो एक वेगळा झोन आहे क्लायमेटचा, बरोबर? म्हणजेच काय, देर आर डिफरंट रिजन्स. ठीक आहे ना? आता बघा ना, इथे आपल्याला दाखवलेत त्यांनी कोणते कोणते कसे कसे. हे निळ्या निळ्या रंगाचे पोलार आहेत, बहुत ही ठंडी होती है यहाँ पे. ग्रीन ग्रीन वाले कॉन्टिनेंटल आहेत, ड्राय पिवळे पिवळे पट्टे आहेत. ऑरेंज आहे ट्रॉपिकल, ट्रॉपिकल फॉरेस्ट. भारताचा थोडा भाग इकडे बघा, हा भारत आहे, त्यातला मधला भाग थोडासा ड्राय आणि थोडासा वरचा भाग आपला टेम्परेट झोन मध्ये आहे. म्हणजेच काय, आपल्याकडे पण चांगलीच व्हरायटी आहे भारतामध्ये. आपल्याकडे खाली इथे समुद्र आहे, तिथे व्हेरिएशन वेगळंच आहे. जिथे समुद्र किनारा आहे तिथलं क्लायमेट वर्षभर ह्युमिड असतं. आय एम टॉकिंग अबाउट क्लायमेट, नॉट वेदर. समुद्र किनारा, अर्थ, नॉट अर्थ. इंडिया हॅज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ इंडिया इज ऑक्युपाइड विथ 3 ओशन्स, 3 बाजूला आहेत. सो तिथे सतत पाण्याची वाफ त्या भागामध्ये असते. सो देर इज लॉट ऑफ ह्युमिडिटी. तुम्ही कधीही जा मुंबईला, तुम्हाला घाम 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 येणारच आहे. तुम्हाला पावसाळ्यात पण घाम येतो, तुम्हाला हिवाळ्यात पण घाम येतो. तुम्ही स्वेटर घालून झोपल्यात, थंड थंड वाटतं तरी घाम आलेला असतो, कारण तिथे ते मॉइश्चरमुळे होतो. दॅट द रिझन इज द क्लायमेट देअर इज सो ह्युमिड बिकॉज ऑफ दी प्रॉक्सिमिटी ऑफ ओशन्स. पाण्याच्या जवळ असल्यामुळे ते होतं. This climate is influenced by latitude, elevation, proximity of water bodies and other geographical features, जे आपण आताच बोललो. लॅटिट्यूड, त्याची जागा कुठे आहे, त्याची उंची किती आहे, त्याच्यापासून जवळ किती वेगवेगळ्या वॉटर बॉडीज आहेत. नाहीच आहेत पाणी तर मग ड्राय रिजन होऊन जाईल, पाणीच पाणी आहे तर मग ह्युमिड होऊन जाईल. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस होतात. मग फॅक्टर्स अफेक्टिंग वेदर अँड क्लायमेट. Atmospheric forces, air pressure, wind, moisture and temperature are key drivers of weather patterns. आपल्या आजूबाजूला जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. म्हणजे कशाचा परिणाम होतो? ऍटमॉस्फिअरचा परिणाम होतो. ऍटमॉस्फिअर म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेलं वातावरण,
बरोबर ना? त्या वातावरणामध्ये एअर आहे, त्या एअरचं प्रेशर आहे. काही काय म्हणताय म्हणा तुम्ही, आमच्या आजूबाजूला हवा आहे, कसलं प्रेशर? येस, देअर इज सम प्रेशर ऑफ एअर. हे कधी समजतं आपल्याला? जेव्हा आपण आपल्या इथून महाराष्ट्रातनं उठून हिमालयामध्ये जातो ना फिरायला, एअर प्रेशर इज व्हेरी लो, खूप कमी असते तिथे, हवेचा दाबच कमी असतो. मग काय होतं? श्वास घ्यायला त्रास होतो, असं ब्लड पंप करायला सिस्टीमला त्रास होतो, कारण की एअरचं प्रेशरच कमी आहे आपल्यावरती. एअर कमी, एअरचं प्रेशर कमी, तर आपल्याला आपल्या बॉडीला इथली जी सिस्टीमची सवय आहे ती तिथे नाही. दुसरं आहे विंड, हवा जोरात जी आपल्याला आजूबाजूला, मला आता जी नको नको वाटते ती हवा. या हवेचा परिणाम होतो का आपल्यावर? होतो ना. याच हवेमुळे चक्रीवादळ. बोला. आपल्याला हवा कस काय जाणवती? आपल्याला थंडी वाजते, अंगावर काटे येतात, मग जाणवतो ओ हवा आली. आणि जेव्हा हवा येत नाही तेव्हा गरम होतो, घाम येतो. उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसं कळतं की गरम होत आहे? ह्याच्याचमुळे होतं ना की खूप पसीना 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 सारखं होतंय, पण हवाच लागत नाहीये, खूपच अनइझी होत आहे. बरोबर ना? जाणवतं कसं? म्हणजे हवा आहेच आपल्या आजूबाजूला, ती दिसत नाही, पण म्हणून काय, एअर इज एव्हरीवेअर, पहिली प्रॉपर्टी आहे ती एअरची. पण ती हवा आपल्याला जाणवते कुठल्या तरी हालचालीतनं जाणवते. आपण जेव्हा उदबत्ती लावतो तेव्हा उदबत्तीचा धूर धूर सगळे पसरतो. कसा पसरतो? तिथे काहीतरी आहे ऑलरेडी, जे दिसत नाहीये पण आहे. त्याच्यामध्ये ह्याचे पार्टिकल्स गेले की ते दिसायला लागतात. सो द विंड इज देअर अँड इट अफेक्ट्स अस. आपण जो मुद्दा म्हणतो चक्रीवादळ, जोरात हवाली कपडे उडून जातात, आता आपल्याला अनुभव आहे. खूप लांब चक्रीवादळाच्याकडे जायची काय गरज आहे? तर काही एरियामध्ये भारताच्या नाही, जगाच्या काही एरियाजमध्ये, काही ठिकाणी चक्रीवादळ हे खूप सामान्य, म्हणजे अगदी असं अशी आपल्याकडे कसं पाऊस पडतो तसं तिथे चक्रीवादळ असं आहे. टीचर आमच्याकडे पण झालं होतं आता चक्रीवादळ. चक्रीवादळ. बापरे, तुम्ही कुठे राहता? चाळीसगाव. जळगाव हो, तालुक्यात. तिथे खूप पाऊस पडलाय ना, तेव्हा झालं होतं का असं? हो बापरे, मग काय काय नुकसान झालं का? टीचर, खूप नुकसान झाली होती अरे शेत. आणि पूर पण आला होता नदीला. कोणत्या नदीला? वाकी नदी, गिरणा नदी. गिरणा नदी. हो टीचर. बापरे, तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या घरात पाणी मिळालं होतं का? तो नाही टीचर टीचर, पण पत्र घराची होती. पत्र उडून गेली होती टीचर पण. ओ बापरे. मॅम आमच्या गावाबाजूचं एक गाव आहे ना करमुड, तिथे हा, ढगफुटी झाली. हे तुम्ही मला कधीच सांगताय? कधीची गोष्ट आहे? ढगफुटी झाली. कधीची गोष्ट सांगताय तुम्ही मला? ही मागच्या आठवड्यातली? नाही मॅम, टीचर मागच्या महिन्यात आत्ताची म्हणजे काल परवाची? 11 तारखेची? बापरे, म्हणजे आत्ताच मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे ही. आज 19 तारीख आहे. हो मॅम. बापरे, काल आमच्या इकडे वडकीत खूप पाऊस पडला होता म्हणे. म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला, मी तर पुण्यात गेले होते, पण इथे ढगफुटी झाली. मी ज्या रिक्षात आले ना, मी तुम्हाला म्हटलं रिक्षा, आणि आम्ही असे उडत उडत आलो होतो खड्ड्यांमध्ये. ते रिक्षावाले दादा पण इथलेच होते. ते मला म्हणाले आपल्याकडे ढगफुटी झाली ताई. म्हटलं काय बोलताय तुम्ही? मग रस्त्यात गेल्यावर समजलं ढगफुटी नाही, रोड फुटी झाली होती, सगळं भरलं होतं पाण्यात. पण ते होतच. हा तिथे आमच्या इथे पण ना, म्हणजे पूल आहे ना, तर तिथं पण तो पूर्ण 100% भरला होता पाण्याने. बापरे, हे खूपच आहे ना. म्हणजे घराचे पत्रे उडून जाणं किंवा भिंती पडून जाणं, एवढ्या जोराची हवा, भयंकर अशी हवा. ते म्हणतात ना, ते पवन देव जब रूठ जाते हैं तो अपना प्रलय मचा देते हैं, काइंड ऑफ थिंग. तसं वाटलं मला आता ऐकून. बर, अजून काही सांगायचं तुम्हाला तुमच्या इथलं पावसाचं काही? नाही टीचर. हा, बोला. परवा पण पूर आला होता नदीला. कशी होते? बापरे, काय कशी होते? मी म्हटलं की ढगफुटी कशी होते? हो, ढगफुटी. बघा, हे जे ढग असतात ना, जे आपण बघतो, ब्राऊन नाही, ग्रे कलरचे वरती वरती फिरत असतात, हे खूप जड असतात. हे खूप जड असतात, पण ते हलके हलके होऊन वर जातात. दुसरा काही प्रश्न आहे तर थांबा, आधी याचं उत्तर आहे का, मग दुसरा प्रश्न विचारा. आहे का? बाष्पीभवन होऊन पाण्याची वाफ वर 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 जाते आणि ती वर जमा होते, बरोबर. आणि मग ते एका कंटेंट मध्ये अडकते आणि त्याचा आपल्याला ढग दिसतो.
त्या ढगाच्या आतमध्ये किती पाणी आपल्याला माहित नसतं. शिवाय हे जे सगळं पाणी असतं ना, कोणत्या पण लिक्विडची टेंडन्सी आहे सरफेस टेन्शन, त्याला सरफेस असं गोल करतो बघा. पाण्याचा थेंब पण बघा खाली पडताना असा गोल असतो, पण जो अंगावर लागला की असं वाटतं की दगड मारलाय किंवा बाण मारलाय. त्याच्यामध्ये खूप भरलेलं असतं सामान. तर जेव्हा असे ढग तिकडनं इकडे तिकडे जात असतात आणि कधी कधी काही काही ढग खरंच खूप मोठे असतात आणि त्याच्यामध्ये खूप पाणी असतं, जर ते अडकले एखाद्या ठिकाणी कुठल्या तरी कारणामुळे अडकलं, इकडे ढग तिकडे ढग किंवा इकडे डोंगर आणि अडकलं, असं काही होऊ शकतं. हा छोटीशी टेकडी आहे, तिथे अडकला तो ढग आणि मग तो जो पाऊस पडेल तो सगळा तिथेच भरभर पडेल. आणि याच्यामध्ये ना खूप कमी वेळामध्ये खूप जास्त पाऊस पडतो. 3-4 दिवस सतत पाऊस पडत तरी पण काही वाटत नाही, रिपरिप चालू असतो. पण ढगफुटीमध्ये काय असं म्हणतात की खूप कमी वेळामध्ये खूप भरपूर पाऊस पडलाय, सप सगळा ढग रिकामा झाला असं म्हणतात ना. म्हणूनच त्याला ढगफुटी म्हणतात की तो ढग फुटला आणि एकदमच सगळं पाणी ओतलं त्याने, जसं अंड फुटलं की फटाकन पडतं ना तसं. सो ते इट इज सिमिलर टू दॅट. बरं, आता काय दुसऱ्या प्रश्नामध्येच कोणतरी विचारला होता काय ते मॅम हम्म पाऊस कसा मॅम तेव्हा पडतो? झालेलं पाऊस कसा पडतो? आता तेच सांगितलं ना मी, ती वॉटर सायकल आपण लहानपणापासून जी चक्र काढतोय, बाष्पीभवन. जलचक्र. पाण्याची वाफ, वाफेचे ढग, ढगाचं पाणी. ढग पाणी आणि परत ते मॅम बोला. पाण्याची वाफ ढगामध्ये जाते म्हणून पाऊस पडतो का? पाण्याची वाफ वरती जाते आणि सगळी एका ठिकाणी जमा होते, त्याचा आपोआपच ढग बनतो. ढगामध्ये मग जाते ते म्हणजे ढग काय आहे? बाष्पांनी जड होता मग ते खाली पडता. हा, ढग जड होतं म्हणजे काय, त्याच्यात पाणी भरलंय ना. बघा, पाणी त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. जेव्हा त्याच्यामधला दाब, खालचा दाब, उष्णता, ह्या सगळ्या गोष्टी, वर्षभर पाण्याची वाफ होत असते, वर्षभर पाऊस नाही पडत. पावसाळ्यामध्येच तशी कंडिशन असते. पाण्याचा दाब, हवेचा दाब, टेम्परेचर, या सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतात. आणि सगळेच ढगच ढग असतील तर ते त्या ठिकाणी अडकून तिथे पाऊस पडतात. आणि त्याला कंडेन्सेशन म्हणतात. वरती जाऊन पाण्याची जी वाफ असते ना, ती वर जाऊन कंडेन्स होते आणि त्याचे ढग बनतात, कारण वरती टेम्परेचर कमी आहे. त्या कमी टेम्परेचरमध्ये वरती जाऊन त्याचा काइंड ऑफ, तुम्ही कधी एखाद्या हिल स्टेशनला फिरायला गेलाय का? आत्ताच मागच्या शनिवार रविवारी आम्ही इकडे गेलो होतो, नाशिकला गेलो होतो, म्हणजे वणीच्या मंदिराच्या इथे गेलो होतो. अरे, आम्ही त्या पूर्ण रस्त्यामध्ये फिरत होतो, आमच्या आजूबाजूला ढग होते, म्हणजे ढगांमधनं आमची गाडी आणि त्यातनं आम्ही चाललो होतो, कारण की एवढा पाऊस पडत होता. पावसात आम्ही फिरत होतो आणि इतकं धुकं होतं. धुकं म्हणजे ढगच ढग होते. आम्ही त्या डोंगरावरती, तुम्हाला माहितीये, तुम्ही बघितलं असेल वणीचं मंदिर कसं आहे ते, सगळं असं त्या टेकड्या हो मॅम. डोंगर सारखं आहे. तिथे रस्ता असा मधून जातो, घाट चढून वर जातो ना आपण, जेव्हा सप्तशृंगी गडाचा, गडावर गेलात म्हणजे तुम्ही डोंगरावरच गेलाय ऑलरेडी. ते छोटंसं हिल स्टेशनच आहे ना. तिथे ढगांमध्येच होतो आम्ही आणि आमच्या आजूबाजूला ढग चालले होते, त्यातच पाणी असेल ना, त्यातनंच पाऊस पडत होता. सो हे आपोआप असतं, ते आपोआप होतं आपल्या आजूबाजूला. हा, चला आता पुढचा प्रश्न म्हणजे हा पुढचा मुद्दा, मॉइश्चर. आपण मगाशीच म्हणालो मॉइश्चर आपल्या इथे काही काही ठिकाणी, जसं मी तुम्हाला म्हटलं कोकण किनारपट्टी खूप कायमच येते. तुम्ही तिथे उन्हाळ्यात, मला लोकांचे ऍझम्पशन्स असे असतात, उन्हाळ्यामध्ये कोकणात फिरायला जाऊ का बरं, समुद्र आहे, समुद्रामध्ये खेळायला मिळतं. अरे पण तिथे उन्हाळ्यामध्ये इतकं गरम असतं ना, म्हणजे आपल्या शरीराला त्याची सवय नाही आहे. ते गरमी कशी आहे माहितीये का, घाम येणारी गरमी. टेम्परेचर त्याचं आपल्या जळगाव, चाळीसगाव, नाशिक, भुसावळ वगैरे पेक्षा बरंच कमी असतं, पण घाम एवढा मरणाचा येतो की असं वाटतं आपलं जळगाव बरं आहे. कारण की तिथे एवढी वाफ वाफ वाफ, प्रचंड गरमी. विचार करा ना, समोर बाजूला समुद्रच आहे तिकडे, आणि इथे तुम्ही त्याला भट्टीत पेटवलंय, किती वाफ होत असेल. ते बाष्पीभवन जास्त होत असेल. एक्झॅक्टली. आणि उन्हाळ्यामध्ये तर ते खूप जाणवतं, म्हणजे तुम्ही समुद्रात आंघोळ करून आलं तरी तुम्हाला घाम आलेला असतो, इतकी तिथे बाष्प जास्त असतं. पण ठीक आहे, म्हणजे हॅलो टीचर. बोला टीचर, मला ना एक क्वेश्चन आहे. बोला. टीचर, म्हणजे मला माहित नाही की असं कशामुळे मला हा प्रश्न अचानकच आला. टीचर, माझा प्रश्न हा आहे की आपल्या जमिनीवरती सर्वात आधी पाणी होतं की ढग होते? आपल्या जमिनीवर सगळ्यात आधी पाणीच होतं. अर्थ वॉज अ प्लॅनेट ऑफ वॉटर आणि अँड मग अर्थ टीचर विल जर बी अ ते प्लॅनेट ऑफ वॉटर. टीचर, पण मी असं ऐकलं आणि टीचर सूर्यासारखा जर ग्रह. तिथे आपल्या जमिनीवरती पाणी होतं तर ते पाणी आलं तरी कुठून? बरोबर आहे.
हे सगळे जे प्रश्न आहेत ना, बघा आता तुम्ही प्लॅनेटरी सिस्टीम तुम्हाला माहितीये, सन कुठे आणि बाकी सगळे प्लॅनेट्स कसे, तुम्हाला हे माहितीये का एकदम मागचे जे आहेत ना ते शेवटचे ते बर्फाचे प्लॅनेट आहेत. ते आर फ्रोझन प्लॅनेट्स, इतके थंड आहेत की त्याच्यामध्ये बर्फच बर्फ आहे. सो असं नाहीये की फक्त पृथ्वीवर पाणी आहे. वॉटर इज अ केमिकल फॉर्म ना, H2O चं कॉम्बिनेशन आहे. तिथे उष्णता जास्त आहे म्हणून ते पाणी आहे, जिथे उष्णता कमी आहे त्याचा बर्फ आहे. तर मग हा जो कंटेंट आहे ना आपल्या सगळ्यांमध्ये, बघा आपण सगळे म्हणजे ऑल दी प्लॅनेट्स ऑफ द सोलर सिस्टीम, ह्या सगळ्या प्लॅनेट्स मधला जो कंटेंट आहे ना तो कुठून तरी सूर्याकडनंच आलेला आहे. सूर्यामध्ये असलेल्या या गोष्टी ज्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या फॉर्म मध्ये फिरत 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 सेटल झाल्या. सुरुवातीला पृथ्वी पण काही अशी पृथ्वी नव्हती. आता पण पृथ्वीच्या कोरमध्ये म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जो काही लावा आहे तो कुठून आलाय? तो सूर्याचाच भाग आहे ना. आपण सूर्यामधनच बाहेर आलो ना. हे सगळे प्लॅनेट्स आले कुठून? सूर्यामधनच आले. आणि जे एकदम लांब गेले दॅट फ्रोझन प्लॅनेट्स, तिथपर्यंत सूर्याची उष्णता पोहोचू शकत नाही. आपण आधेमध्ये आहोत म्हणून आपल्याकडे पाणी आहे. आपल्या अलीकडच्या लोकांमध्ये पाणी जरी असेल तरी त्या उष्णतेमुळे राहील का? ते इव्हॅपोरेट होऊन चाललं जाईल. आणि आपल्या पुढच्या लोकांमध्ये दे आर दी गॅशियस बॉल्स, गॅसचेच गोळे आहेत ते मोठे मोठे. म्हणजे ते दे आर मेड अप ऑफ ह्यूज गॅस बॉल्स. आपली अर्थ पण सुरुवातीला अशीच होती, पण ती कालांतराने हळूहळू गार झाली आणि जो कंटेंट आपल्या अर्थवरती आहे तो बाकीच्या प्लॅनेटवर नाहीये. तर त्यांच्याकडे तर आपल्याकडे नाहीये. हेच तर व्हेरिएशन आहे ना. मंगळावरतीची जी सॉइल आहे किंवा जी काही तिथली क्रस्ट आहे तिथला, तो अर्थच्या क्रस्ट पेक्षा वेगळा आहे, जो आणखीन प्लुटो पेक्षा वेगळा आहे, जो आणखीन सॅटर्न पेक्षा वेगळा आहे. हे सगळे वेगळे वेगळे काय आहेत? कारण की त्यांच्यातला केमिकल्स वेगळे वेगळे आहेत, बरोबर ना. वरती दिसणारे केमिकल्स वेगळे, मध्ये दिसणारे केमिकल्स वेगळे. आता अर्थच्या क्रस्टवरती आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं, पण मध्ये काहीतरी वेगळंच आहे ना, जे ज्वालाच्या रूपाने बाहेर येतं, ज्वालामुखी मधनं. आणि पाणी कसं बनलं? तर पाणी कसं आहे माहितीये का, ह्याच्या मागे पण खूप वेगवेगळ्या थिअरीज आहेत. आणि एकाच्या बाबतीत पण मी शुअर नाहीये की कुठून तरी एक ऍस्टेरॉइड आपटला आणि मग त्याच्यानंतर पृथ्वीवरती पाणी आलं वगैरे, असं काही काही आहे त्याच्या मागची स्टोरी. पण आहे पृथ्वीवरती H2O चं कॉम्बिनेशन. आता पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे, बाकी कोणाकडे नाहीये वातावरण. आहे आपल्याकडे. वी आर लकी. सी, ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणून आपण जन्माला आलो इथे. तर बाकी सगळ्या प्लॅनेट सारखे असे जळजळीत ठिकाणे असतो तर कशी काय लाईफ त्याच्यामध्ये आली असते? तिथे वेगळ्या प्रकारची लाईफ असेल मे बी, माहित नाही. एलियन्स. ठीक आहे ना. हॅलो प्रश्न टीचर. म्हणून बरोबर आहे. बोला टीचर, मी असं ऐकलं होतं की पृथ्वी पहिले सूर्यासारखा एक ग्रह होता, मग त्याला कोणता तरी ग्रह आला होता आणि त्याला टक्कर झाली होती त्यांची दोघांची, मग पृथ्वीवर पाणी आलं होतं. तेच तर मी आता म्हणलं ना, अशी थिअरी आहे. ऍस्टेरॉइड आपटला आणि त्याच्यावरनं मग पृथ्वीमध्ये चेंजेस झाले परत. आणि ही आत्ताची पृथ्वी आतासारखी नाही बरं का. हजारो वर्षापासूनची प्रोसेस आहे ही. पूर्वी पृथ्वी खूप वेगळी होती. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मस्त मस्त गोष्ट दिसेल. हाऊ द अर्थ हॅज सूर्यासारखी होती इव्हॉल्व्ड. टीचर आधी. खूपच, कारण ती हॅलो टीचर. अर्थ वॉज ऑल्सो बॉल ऑफ गॅसेस ना. बोला. टीचर म्हणजे माझा जो हॅलो मला आवाज नाही येते, आवाज ब्रेक होतोय. मला कसा आवाज येतो माहितीये? को को. मला अर्ध नाही कळला. थोडंच ऐकू हॅलो आलं. टीचर, आता येतोय का? थोडा थोडा येतोय, बोल. टीचर, माझा जो प्रश्न आहे ना आता तो ना म्हणजे थोडा भौगोलिक दृष्टिकोनातून आहे. बट टीचर तो ना म्हणजे आता विषय निघाला म्हणून विचारते. टीचर, मी ना युट्यूबवर त्याचाच व्हिडिओ बघताना असा एक व्हिडिओ पाहिला होता की ज्याच्यामध्ये ना आपली जी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये एक असा देश होता की जो कधीच वेगळा नाही व्हायचा. तो कायम दोन देश एकत्र झालेले होते. आणि टीचर जे दोन देश एकत्र झालेले होते ना, तर भौगोलिक दृष्ट्यांनी आपल्या जमिनीवरती त्याचे 3 खंड सापडले होते टीचर. आणि त्या खंडारांवरती ना किती पाऊस येऊ द्या त्याच्यावरती कधीच गवत उगत नसे. आणि मग एके दिवशी ना असा भूकंप आल्यामुळे ते जे भूकवच होते ते म्हणजे ते जे वेगळे झाले. ते जे डोंगर वगैरे होते ते वेगळे झाले. 3 होते. त्याच्यापैकी 2 एका साईडने झाले आणि एक डोंगर एका साईडने झाला.
आणि टीचर ज्या वेळेला हा भूकंप झाला होता ना, तर त्यावेळेला त्या गावकऱ्यांना म्हणजे काहीच इजा वगैरे पोहोचली नव्हती. फक्त ते जे भूखंडार होते ना, तेच फक्त वेगवेगळे झाले. आणि टीचर ते जेव्हा वेगळे झाले ना, तेव्हा आपले जे 2 देश होते त्यांच्यापैकी अर्धा म्हणजे 2 देशापैकी एक देश वेगळा झाला आणि एका देशाचा पण अर्धाच भाग वेगळा झालेला आहे. आणि ते ना आपल्या पृथ्वीचा जो गोलाकार आहे ना, म्हणजे आपण जे काही बघतो किंवा आपल्या स्कूलमध्ये असतं किंवा आपण तो गोल विकत घेतो, त्याच्यावरती असं दाखवलंय की त्या 2 देशांपैकी ना ते अर्धा साईड जे एका बाजूने झालंय ना, त्याला आता काहीतरी वेगळंच नाव दिलं गेलंय. ओके, तू जे काही बोललीस त्यातनं मला जे काही ऐकू आलं आणि जे काही समजलं त्याच्यात बरोबर आहे. ती अर्थ कशी डेव्हलप होत गेली याच्या खूप चांगल्या अॅनिमेशन आणि खूप चांगल्या युट्यूब व्हिडिओज मधनं काहीतरी माहिती मिळालेली आहे तुम्हाला. ठीक आहे, पण ऐका, तुम्हाला इन जनरल सांगते मी. आणि अर्थवर हॅलो, हा बाकी आहे काही? हा सांग. पण फक्त ऐकू येत नाहीये बरं का क्लिअर, मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज, त्याच्यामुळे तू सांग, आम्ही समजून घेतो. बोल. हा डाऊट पडलाय की जे पृथ्वीचा 2 देश होते त्यांचा मेळावा होता. मग वेगळे झाले. मग आय थिंक अदिती बोलते, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मला मॅम मी कट होतीये. आय थिंक अदिती ही बहुतेक तू आहेस, मला तुझं नाव नाही माहिती, पण तुझा जो काही मेसेज आहे ना, तू ग्रुपवर टाक किंवा मेसेज मध्ये टाका, चॅटमध्ये, कारण काहीच ऐकू येत नाही. अदिती बोलतीये ना? जागृती मॅम ती. जागृती, ओके. जागृती, माहित नाही, आवाज मला नीट समजला नाही, क्लिअर ऐकू नाही आला, पण जो काही प्रश्न तू ग्रुपमध्ये टाक ना बाळा, किंवा आपल्या चॅटमध्ये टाक, म्हणजे काहीतरी मला समजेल आणि काहीतरी तरी सांगता येईल. माहित नसेल तर शोधून तरी काढता येईल, कारण अर्ध ऐकू नाही आलं तर मग हाऊ कॅन आय नो दॅट. पण ठीक आहे, आता ऐका, मी तुम्हाला जे सांगतेय ते अर्थच्या डेव्हलपमेंटच्या आणि त्या सगळ्या स्टोरीजचा तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते मी सारांश. बोला. टीचर, मी युट्यूबवर असा व्हिडिओ पाहिला होता की जेव्हा डायनोसॉर आले होते आपल्या धर्तीवर, तेव्हा आपल्या धर्तीवर आईसची वर्षा व्हायची. हो, आईसची वर्षा व्हायची, म्हणजे डायनोसॉर्स वेर रुलिंग दॅट टाइम ऑन द प्लॅनेट अर्थ. मॅम बोला. मी कट होतीये. ठीक आहे, नंतर रेकॉर्डिंग बघा. बर, तर जेव्हा डायनोसॉर्स होते ना, सगळीकडे डायनोसॉर्स होते. आता कसे आता सध्या ह्युमन्स आहेत सगळीकडे, तसे तेव्हा डायनोसॉर्स होते. व्हेजवाले, नॉनव्हेजवाले, छोटे बुटके, पाण्यातले, जमिनीतले, हवेतले, ऑल टाइप्स ऑफ डायनोसॉर्स रुलिंग अर्थ. पण त्यावेळेला पण क्लायमेट चांगलं होतं आणि अचानक तो, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, ऍस्टेरॉइड धडकला, खूप सगळीकडे जाळच जाळ पसरला, म्हणजे जळून गेलं सगळं आणि त्याच्यात ते पण जळून मरून गेले. पण खूप वर्ष त्याच्यानंतर आपली पृथ्वी जळतच राहिली, कारण ऍस्टेरॉइड पडणं ही काही सोपी गोष्ट नाहीये ना. आकाशातला एक कोणता तरी एखादा तुकडा खूप मोठ्या स्पीडने आपल्या अर्थला, वातावरणाला क्रॉस करून येणार आहे मध्ये, म्हणजे छेदून येणार आहे, म्हणजे त्याची किती हीट आणि किती फ्रिक्शनमुळे ते जळलेलं, आपण ते सगळं जळतं ना आजूबाजूला. बोला. टीचर, मी माझा क्वेश्चन ना आपला चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. बरं, मी बघते. आता ही स्क्रीन बंद केली की ती बघते, ठीक आहे. तर मग असं ते सगळं चित्र होतं, पण तेव्हा पण पाणी होतं अर्थवरती, चांगलं होतं, आणि तेव्हा क्लायमेट वेगळं होतं. पण हे सगळं होत राहतं आणि हे क्लायमेट चेंज एका विशिष्ट गतीनंतर, काळानंतर होत राहतात. पूर्वीच्या पृथ्वीचं, खूप पूर्वी जशी डेव्हलपमेंट व्हायला लागली ना, पाणी, जमीन, असे काही खूप खूप वेगवेगळे खंड वगैरे असे नव्हते. ते म्हणाले त्याप्रमाणे बरोबर होतं. 2 मेजर जमिनीचे तुकडे होते. मग त्या अंतर्गत हालचालींमुळे तुकडे तुकडे होत लांब लांब जात, मध्ये मध्ये मग ओशन झाले, मग इकडे तिकडे तिकडे पोलार रिजन असे सगळीकडे गेले. आणि जसं आपण म्हणालो ना की आजूबाजूला आपलं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये कदाचित पूर्वी खूप जास्त बाष्प, म्हणजे H2O असेल. H2O, बरोबर ना? H2O म्हणजे पाणी, पाण्याची वाफ. जसजशी पृथ्वी थंड होत गेली तर H2Oचं पाणी 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 होत गेलं, जे पृथ्वीवरती आलं. तसं सूर्याच्या पृष्ठभागावरती हेलियम आहे, बरोबर ना? म्हणजे हायड्रोजन आहे. हायड्रोजन, हायड्रोजन, हेलियम, हेलियम, हायड्रोजन, हेलियम.
तसाच कुठेतरी ऑक्सिजन समवेअर माइट बी आपल्याकडे आला कुठून. H2O म्हणजे पाणी आहे ना, त्यातला H तर हायड्रोजन तर सूर्याकडे आहे. मग ऑक्सिजन, बाकीचे एलिमेंट्स, एवढ्या सगळ्या गोष्टी पृथ्वीमध्ये आहेत. बाकी प्लॅनेट्स मध्ये काय काय असेल. हा किती मोठा विषय आहे रिसर्च करण्याचा असं मला वाटतं. म्हणजे माझं लॉजिक सेज दॅट की जेव्हा की आपण अर्थ वॉज अ मुव्हिंग बॉल ऑफ गॅसेस, त्यावेळेला त्या गॅसेसच्या बॉलमध्येच H2O च्या वेपर्स होत्या. त्यानंतर कंडेन्स होत 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 अर्थला थंड केल्यावरती त्याच्यामध्ये अडकून केम इन टू द वॉटर फॉर्म, जे नंतर परत त्याच्यामधली जमीन हलत 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 वेगवेगळे कॉन्टिनेंट्स बनले आणि मध्ये मध्ये ओशन्स गेले. बरोबर, असं लॉजिक सांगतं माझं, पण आय डोंट नो एक्झॅक्टली. जसं मी म्हणलं खूप सारे त्याच्यामध्ये थिअरीज आहेत आणि लोकांचे काय काय थॉट्स आहेत, असं आहे. आता बघा, लेट अस गो टू द नेक्स्ट पॉइंट. टेम्परेचर आपल्याला माहिती आहे. टेम्परेचर आपल्याच देशामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळं टेम्परेचर आहे आणि त्या टेम्परेचरचा आपला परिणाम होतो. आपण जर तमिळनाडूमध्ये गेलो आणि उन्हाळ्यात गेलो तर आपल्याला तिथली गरमी सहन होत नाही, कारण खूप गरम आहे. तसंच आपण जर उन्हाळ्यामध्ये काश्मीरला फिरायला गेलो तरी आपल्याला तिथे थंडी सहन होत नाही, कारण ती आपल्या रोजच्या जीवनातली नाहीये. म्हणजेच मॉइश्चर, विंड, एअर, प्रेशर आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करतात. अर्थ मुवमेंट, द टिल्ट अँड ऑर्बिट ऑफ द अर्थ अराउंड द सन क्रिएट सीझनल व्हेरिएशन्स इन वेदर. हे आपल्याला माहिती आहे ना. अर्थ इज स्लाइटली टिल्ट, असा गोल बसवलेला गोळा नाही आहे, थोडीशी तिरकी येते, बरोबर ना. तर ती अशी फिरते आणि म्हणून सीझन्स आहेत आपल्याकडे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. जेव्हा ज्या एरियामध्ये सूर्याची उष्णता जास्त आहे तिथे उन्हाळा, मग तो फिरला की तिथला क्लायमेट बदलला. सो उत्तरायण, दक्षिणायन हे जे आपले ऑलरेडी आपल्या भूगोलामधले विषय आहेत सगळे, तर ते कशामुळे होतात. अर्थ ही स्लाइटली टिल्टेड, अशी आहे, थोडीशी तिरकी, अशी बसलेली नाहीये ती, अशी आहे थोडीशी. तर त्या अँगलमुळे अशी फिरते ना ती. तर ह्या सगळ्या रिजनला वरती खालती सगळ्यात कमी उष्णता आणि मधल्या याच्यामध्ये सीझन्स, असं जे आहे ते अर्थच्या मुवमेंटमध्ये सुद्धा होतं. आणि ओशन करंट्स, ग्लोबल ओशन करंट्स ट्रान्सपोर्ट हीट इन्फ्लुएन्सिंग रिजनल टेम्परेचर्स अँड प्रेसिपिटेशन. बरोबरच आहे ना. ओशनचे जे करंट्स असतात, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यामध्ये आपल्या समुद्रांमध्ये लाटा निर्माण होतात, बरोबर. तर त्या ओशन करंट्समुळे सुद्धा भरती, ओहोटी, तुम्हाला माहिती आहे ना, भरती आली की सगळं पाणी बाहेर येतं आणि समुद्राच्या पोटातलं सगळं बाहेर फेकून देतो समुद्र. आणि जशी ओहोटी लागते सगळं खेचून घेतो आणि सगळं आत घेऊन जातो. माणसं असू दे, बोटी असू दे, वस्तू असू दे, काही असू दे. पण जेव्हा भरती येते सगळं परत बाहेर आणून फेकून जातो. सो ह्या गोष्टी, भरती, ओहोटी, लाटा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करतात. पण त्याचा आपण चांगला वापर करून घेतो. त्या टायडल एनर्जी मधनं आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो. सी, वी हॅव गॉट ब्रेन्स. आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे मेटेरोलॉजी, जो आजचा आपला मुद्दा होता. मेटेरोलॉजी इज द स्टडी ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड इट्स फेनोमेना इन्क्लुडिंग वेदर अँड क्लायमेट. Meteorologists use various instruments and models to observe, analyze, and predict weather patterns. Key topics in meteorology include atmospheric composition, pressure, temperature, precipitation, and wind patterns. Precipitation म्हणजे पाणी, किती पाणी पडतंय. प्रेशर आपल्याला माहिती आहे, हवेचा दाब किती आहे. टेम्परेचर हे पण मेजर होतं. ॲटमॉस्फेरिक कॉम्पोजिशन, हवेचं काय कॉम्पोजिशन, ऑक्सिजन किती, कार्बन डायऑक्साईड किती, नायट्रोजन किती, ह्या सगळ्याचं कॉम्पोजिशन. अँड विंड पॅटर्न्स, कोणती हवा कोणत्या बाजूने जाते, कुठे उच्च दाबाचे पट्टे, कुठे कमी दाबाचे पट्टे, हे सगळं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बघत असतं, ज्याला आपण हवामान विभाग म्हणतो. आता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हेडक्वार्टर्स इज इन न्यू दिल्ली. दिल्लीला त्याचं मेन ब्रांच आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं. ठीक आहे. द इंडियन Meteorological Department was established in 1875 in Simla by British. त्या शिमलामध्ये छान क्लायमेट आहे, थंड थंड. तिथे पहिलं त्यांनी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलं आणि आता त्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत, पुण्यामध्ये पण. डेली वेदर प्रिडिक्शन मॅप्स. The IMD prepares daily weather prediction maps twice a day and conducts research in areas like radar-based climate predictions, seismology, and satellite बेस्ड रेनफॉल अनालिसिस. सिस्मॉलॉजी म्हणजे काय एक्झॅक्टली मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगते. मला हा शब्द आता लक्षात येत नाहीये की याच्यात एक्झॅक्टली काय करतात, बट आय विल टेल यू नेक्स्ट टाइम.
सॅटेलाइट बेस्ड रेनफॉल अनालिसिस म्हणजे सॅटेलाइट वरून त्यांना अंदाज येतो. आपल्या अर्थच्या आजूबाजूला सगळे वेगवेगळे सॅटेलाइट्स आहेत, ते सॅटेलाइट्स ऑब्झर्व करत असतात की कुठे कमी दाब आहे, कुठे जास्त दाब आहे, टेम्परेचरचं काय आहे, रेनफॉल होण्याची काही शक्यता आहे का. तर ते प्रिडिक्शन्स आपल्याला या IMD कडनं मिळतात. म्हणजे बघा ना, तुम्ही तुमच्या गुगलच्या याच्यामध्ये पण बघा, पुढच्या 2 दिवसातलं क्लायमेट, पुढच्या 8 दिवसातलं क्लायमेट, पुढच्या 1 महिन्यातलं क्लायमेट तुम्हाला दिसतं. ते क्लायमेट नाही, ते वेदर आहे. पुढच्या काही दिवसांचा तुम्हाला एक अंदाज त्याच्यामध्ये येतो. आणि क्लायमेट तर आपण खूपच कॅज्युअली म्हणतो, क्लायमेट इट्स अ बिग टर्म. वी शुड से वेदर. पुढच्या 2 दिवसाचं वेदर कसं असेल, पुढच्या 5 दिवसाचं वेदर कसं असेल. मला ट्रिपला जायचंय 5 दिवस फिरायला जळगावला, तर 5 दिवसात तिथे टेम्परेचर किती असेल, 30 डिग्री, 25 डिग्री, 32 डिग्री, असं तर त्याच्यामध्ये ग्राफ येतो. तर आपल्याला समजतं की कसं जाणार आहे, अंदाज आहे. पण तरी सुद्धा अंदाज तरी काय कमी उपयोगाचा असतो का. आपल्याला अंदाज तरी येतो काय करायचं आणि काय नाही करायचं. इसेन्शियल वेदर अँड क्लायमेट इन्फॉर्मेशन. The IMD provides essential weather and climate information to various sectors, including aviation, shipping, agriculture, irrigation, and marine exploration. हे कशासाठी गरजेचं आहे. आपापल्या घरामध्ये बसून आपलं काम होत आहे ना, पण ह्याचा उपयोग काही डिपार्टमेंट्स मध्ये मस्ट आहे. आपल्याला नॉलेजच नसेल की कसं आपलं वेदर असणार आहे, कसं आपलं पुढच्या काही महिन्यांमधलं टेम्परेचर, पाणी म्हणजे पाऊस किंवा प्रेशर, एअर प्रेशर, ह्युमिडिटी, ह्या सगळ्या गोष्टी किती कशा असतील जर माहितीच नसेल तर आपण हाऊ कॅन वी प्रिपेअर्ड. फॉर एक्झाम्पल एव्हिएशन म्हणजे एअर इंडस्ट्री. एव्हिएशन इंडस्ट्री त्याच्यामध्ये एरोप्लेन्स आहेत, तुमचे आर्मीवाले, एअरफोर्सचे आपले प्लेन्स असतात, त्यांच्याकरता पण ते गरजेचं आहे ना. सी लाईफ ऑफ वन सोल्जर इज व्हेरी 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 कॉस्टली. शिपिंग, समुद्रातले लोक, समुद्र स्वतःच एक रिस्क आहे, वरनं पाऊस दुसरी रिस्क आहे. तिथे काहीच नाही, आजूबाजूला पाणीच पाणी आहे. तुम्हाला काय माहिती तुम्ही कुठल्या दिशेला जाताय. तिथे ते मॅग्नेट वापरतात, होका यंत्र. पण शिपिंग खूप गरज आहे वेदर फोरकास्टची. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की पुढच्या काही दिवसामध्ये काय क्लायमेट चाललंय आपले घेऊन जहाज. नो, दॅट इज अ रिस्क. ऍग्रिकल्चरसाठी तर त्याला माहितीये कधी पेरणी करायची, कधी त्याच्याकरताची तयारी करायची, बरोबर. म्हणजे एक पीक संपल्यानंतरचं पीक काढणीची वेळ कधीपर्यंत येईल तोपर्यंतचा काय अंदाज असेल, दुसरं पीक लावता येण्यासारखं असेल का, हा सगळ्याचा अभ्यास आपला होत राहतो, सुरूच असतो. ज्यांची स्वतःची शेती त्यांना माहिती असेल, बरोबर ना. सुरू असतं की नाही घरामध्ये डिस्कशन, पावसाचा काय अंदाज आहे, पाऊस पडणारच नाहीये वाटतं, 2-3 दिवस झाले काही लक्षणच नाहीये, किंवा आता खूपच पाऊस होईल असं वाटतंय, पुढचे 3-4 दिवस पाऊस पडेल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, यू ट्रस्ट मी ऑन धिस. आपल्याकडचे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय सांगो न सांगो, बरोबर येऊ चूक येऊ, ह्याच्याबद्दल मला काही कमेंट नाही करायची. पण आपल्या देशातले एकदम म्हातारे लोक असतात ना, म्हणजे एकदम असे 60, 70, 80, 85 वयाचे लोक, जे अजून त्यांच्या सेन्सेस मध्ये आहेत, म्हणजे ज्यांना समजते आजूबाजूला काय चाललंय, असे सगळे जे शेतात काम करतात, तुम्ही त्यांच्याशी फक्त बोला, ते सांगतील 2 दिवसात पाऊस पडेल. आपण म्हणतो काही काय काका किती ऊन पडले, खरंच 2 दिवसात पाऊस पडतो. आणि त्यांना त्याचा कसा काय, त्यांचा एवढ्या वर्षाचा त्यांचा प्रॅक्टिकल अभ्यास असतो. तुम्हाला माहितीये का, तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का, असेल तर मला सांगा. पण त्यांचं नॉलेज हे खूप प्रॅक्टिकल आहे आणि त्यांच्याकडे त्यांच्या गोष्टी परफेक्ट असतात. यावर्षी पाऊस लांबणार आहे, आपण म्हणतो काही काय काका पेपरमध्ये सांगितलंय ना, पुढच्या 15 दिवसात पाऊस पडेल, ते काय आम्ही सांगतो ना पाऊस, ते असं आपल्याशी हुज्जत नाही घालत. पण त्यांचा जो काही अनुभव असतो तो त्यांच्या एवढ्या वर्षाच्या हवामानाच्या अभ्यासावरती असतो, की असं झालं की असं होतं, असं झालं की असं होतं, बरोबर. असं म्हणतात ते बहावा, माहितीये तुम्हाला बहावा, असं ते पिवळ्या द्राक्षासारखे. माझं सगळ्यात फेवरेट झाड आहे बहावा. बहावा जेव्हा फुलतो, उन्हाळ्यात फुलतो, जेव्हा बहावा फुलला त्याच्या 60 दिवसांनी पाऊस पडतो असा अंदाज आहे, असं म्हणतात. म्हणजे बहावा फुलायला लागला की 2 महिन्यानंतर पाऊस पडेल, असं लोकांचा पूर्वी अंदाज असायचा. अशी वेगळी फुलं आहेत बरं का, अशी जंगली बरीच फुलं आहेत जी फुलणं इज इंडिकेटर ऑफ रेन्स, किंवा काही दुसरी फुलं विच आर इंडिकेटर्स की आता पाऊस जाणार आहे. भारी आहे ना. आपल्याला सगळ्यांची नावं माहित नसतात, पण हे नॅचरल क्लॉक सुरू असतं, तर त्यांच्या वेळेला येतात, त्यांच्या वेळेला जातात, त्यांची एक लाईफ सायकल असते ती कम्प्लीट करतात. त्यांचं येणं आणि जाणंच बघा, गणपतीच्या वेळेला सगळीकडे ते तेरड्याची फुलं तुम्हाला दिसतील, ती वर्षभर दिसत नाहीत कुठे.
ती जसा गणपती येतो त्या सीझन मध्येच येतात आणि गणपती गेला की काही दिवसानंतर गायब होऊन जातात. बरोबर. सो असं जे आहे ते आहे आपलं इसेन्शियल वेदर अँड क्लायमेट इन्फॉर्मेशन, जी आपल्याला आपल्या ह्या दैनंदिन याच्यामध्ये उपयोगी पडते. पण आपल्याकडच्या लोकांचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, द रिअल नॉलेज इज इवन मच मोर सॉलिड दॅन दी प्रिडिक्शन्स. कारण हे प्रिडिक्शन्स आहेत, त्यांचं काय बरं म्हणतात ते घामाने कमवलेलं ज्ञान आहे. मग वॉर्निंग्स अँड अलर्ट्स हे तुम्हाला माहितीये का? ते मुंबईमध्ये जेव्हा ढगफुटी झाली होती 2006ची गोष्ट आहे आय गेस. तर हो, तेव्हा आम्ही अडकलो होतो सगळे. तर 2006चीच गोष्ट आहे. त्या खूप मोठ्या पाण्याच्या त्या याच्यामध्ये असं एका कुठल्या तरी मूवी मध्ये दाखवलं होतं की त्या फोरकास्ट मध्ये त्यांना दिसलं, रात्रीच्या जे कोणी तिथे होते तिथे ऑफिसमध्ये त्यांना दिसलं की खूप रेड अलर्ट, तर आपण त्या स्क्रीनवरती लाल रंग झाला होता की इथे खूपच हे होणार आहे. म्हणजे पाऊस पडतच होता, खूप जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा रेड सगळा तिथे झाला. पण तिथे ते बघायला कोण नव्हतं, म्हणजे ऑफिस बंद झालं आणि सगळे घरी गेले, त्यांना माहित नव्हतं की तिथे काही होत आहे. आणि मग जो पाऊस पडला त्याच्यामुळे सगळीकडे पूर आला. असं ते दाखवलं होतं की वॉर्निंग्स अँड अलर्ट्स आर व्हेरी क्रुशियल, की जेव्हा आपल्याला आधीपासून अंदाज असतो आपण तिथल्या लोकांना सजग करू शकतो, दुसरी तयारी करू शकतो, त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा जसं मी तुम्हाला मागे पण बोलले होते की खूप पूर येणार आहे असा अंदाज असला की तिथल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना म्हणतात की तुम्ही घरं सध्या सोडा आणि तुम्ही सेफ ठिकाणी चला. बरोबर. संपर्क तुटण्याच्या आधी त्यांना तिकडनं घेऊन जातात, नाहीतर मग त्यांना सोडणार कसं आपण. सो अशी आहे ती गोष्ट वॉर्निंग्स अँड अलर्ट्सची. दे ऑल्सो कम्युनिकेट प्रिडिक्शन्स रिगार्डिंग कॅलेमिटीज लाईक डस्ट स्टॉर्म्स. हो, धुळीची वादळं, खूप ठिकाणी धूळ असते, तिथे पाणी नसतं, कोरडं हवामान असतं, जसं की रेगिस्तान वाळवंटामध्ये धुळीची तिथे स्टॉर्म्स असतात, वादळ लांबपर्यंत धुळ उडत जाते, काहीही दिसत नाही, एवढं भयंकर वातावरण असतं ते की एखाद्या वेळेला आपण म्हणू की हे चक्रीवादळ परवडलं, पण ते धुळीची वादळ खूप भयंकर असतात. अशी लांबपर्यंत धुळच उडत जाते, खूप लांबपर्यंत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये, समोरचं काहीच दिसत नाही. सँड स्टॉर्म्स, जसं मी म्हटलं तसं बारीक बारीक वाळू, हेवी रेनफॉल, खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणं, ज्याच्याबद्दल आपण मगाशीच बोललो. हॉट अँड कोल्ड वेव्स, थंड आणि गरम पाण्याचे आपलं हवेचे जे झोत असतात, उष्ण पट्टा, कमी दाबाचा पट्टा, जसं तर उष्णतेचा पट्टा आणि शीत पट्टा, की तिकडनं थंड हवा इकडनं गरम हवा, असे जे येत असतात ना, झोन्स क्रिएट होतात. अँड सुनामीज, जे आपण मागच्या वेळेला पण बोललो होतो की कोणाला अंदाज होता नाही का, त्या बीचवरती लोक गेले होते स्विमिंग करण्यासाठी, मॉर्निंग वॉक करण्यासाठी, योगा करण्यासाठी. ते गेलेच, त्यांनी ती लाट बघितली, ती लाट बघूनच अंगावर काटा आला की काय होतंय समुद्रामध्ये. ठीक आहे ना. पण ह्या सगळ्या गोष्टींचा आधी अंदाज आला की लोक तयार राहतात. मी परवाच ऐकलं होतं, जपानमध्ये हे खूप नॅचरल कॅलेमिटीज असतात, म्हणजे तिथे सारखे भूकंप होणं, सुनामी येणं, हे खूप. जपान इज अ व्हेरी डेव्हलप्ड कंट्री अँड द पीपल देर आर सो स्मार्ट आणि एकदम नॅशनलिस्ट आहेत. त्यांना त्यांच्या देशावर भयंकर प्रेम. म्हणजे एक व्हिडिओ बघितला होता मी, तो मला एवढा आवडला होता. तिथल्या कुठल्या तरी स्टेडियम मध्ये मॅच झाली, तर मॅच बघायला खूप सारे लोक येतात, दुसऱ्या कंट्री मधले पण येतात. मॅच संपली, लोक गेले, पण जे तिथले लोक होते, तिथले प्रॉपर त्या देशातले लोक, ते सगळे थांबले आणि त्याने तिथला सगळा कचरा जमा करून डस्टबिनमध्ये टाकला. वाट नाही बघितली की इथले लोक येतील आणि काम करतील, इथले जे सरकारी कर्मचारी आहेत ते साफ करतील. दिस इज माय कंट्री अँड आय शुड टेक केअर ऑफ माय कंट्री. भारी ना. अशी फिलिंग प्रत्येकामध्ये असली देशाबद्दलची की देश का नाही प्रगती करणार. म्हणून त्यांनी आता त्यांच्या इथे हे सारखे जे वादळ, सुनामी, तिथे काही ना काही होतच राहतं बिचारांकडे, पण तरी पण ते सगळ्यांना मात करून परत डेव्हलप करून सगळ्यांच्या बरोबरीने असतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता एक अशी उंच भिंत समुद्राच्या आसपासच्या ठिकाणी बांधून घेतली, त्याच्यामुळे सुनामीचा धोका कमी व्हावा, असा त्यांचा एक प्रयत्न आहे. म्हणजे दे आर ट्राईंग बेस्ट की काहीही झालं तरी पण आपल्या देशाला आपण वाचवावं, आपल्या लोकांना आपण वाचवावं. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करतोय. आधीपेक्षा आपल्या आताच्या सिस्टीम्स खूप प्रगत झाल्या आहेत. मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन, मॉन्सून डायनॅमिक्स, अंडरस्टँडिंग द कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन ऑफ विंड, प्रेसिपिटेशन अँड ऍटमॉस्फिअर प्रेशर. खूपदा असं होतं की काळे ढग येतात, आपल्याला असं वाटतं अरे वा आता पाऊस पडणार आहे, आणि पाऊस पुढे कुठेतरी निघून जातो, आपण वाट बघत बसतो. ते गाणं ना, काले मेघा पाणी तो बरसाओ. अरे भाई कब पाणी बरसाओगे. ढग येतात,
निघून जातात, येतात निघून जातात, जातात कुठे असा प्रश्न पडतो ना आपल्याला. सो इट्स अ कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन. नुसतेच ढग आले म्हणजे पाऊस पडला असं होत नाही. खूप गोष्टी इन्व्हॉल्ड, पण ह्या खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. एका गोष्टीला दुसरी, दुसऱ्या तिसऱ्या अशा लिंक्ड आहेत. म्हणून वी शुड अंडरस्टँड दॅट मॉन्सून डायनेमिक्स. डेटा कलेक्शन, गॅदरिंग सॅटेलाइट इमेजरी, वेदर स्टेशन डेटा अँड अदर मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन. आपल्याला सगळ्याचा डेटा कलेक्ट करायचा आणि त्याच्यावरून प्रिडिक्शन करायचं की हे असं असेल. मॉडेलिंग टेक्निक्स, applying advanced mathematical models and computer simulation to forecast monsoon patterns and predictive accuracy. Continuously improving models to enhance the reliability of monsoon. तुम्हाला सारखं स्वतःला डेव्हलप करावं लागणार आहे की हे असं आहे, हे असं आहे, मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे. ह्या स्टडी मध्ये तर मला आता स्वतःला ह्या गोष्टीमध्ये अपडेट करावं लागेल. मागच्या वेळेला ही चूक झाली, असं होतं पण ते बरोबर नाही आलं तर काय करावं लागेल. तसे मॉडेल्स बनवावे लागतात. कॉम्प्युटर सिम्युलेशन म्हणजे तुमचे कॉम्प्युटरच्या तशा काय म्हणू आपण त्याला ऍप्स टाकावे लागतात सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला सगळं सिस्टीम डेव्हलप करावं लागतं आणि त्याला सारखं ऍक्युरेट करावं लागतं. होणाऱ्या चेंजेस सारखं त्याला बदलावं लागतं. कारण की जितकं आपण त्याला ऍक्युरेट करू तितकं आपण जास्त इफेक्टिव्ह प्रिडिक्शन करू शकू. आज आपण इथे थांबूया. बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं आपण डिस्कशन केलं. आज पुढच्या वेळेला हा धडा संपेल आपला. बट दिस वॉज अ गुड लेसन अँड वी डिस्कस्ड मेनी थिंग्स. पुढच्या वेळेला भेटू आणि नवा अभ्यास करू. अच्छा, याचा क्वेश्चन काय बघूया म्हणजे मग याचं उत्तर मला येईल. मॅम, काय वाळूचे वादळ आलं की काही ठिकाणी डोंगरासारखे तयार होतं. हो, येस. बाय मॅम, गुड नाईट. अरे हिचा प्रश्न कुठे गेला? मॅम, सगळ्यात पहिले अर्थवर ऍसिड पडत होतं, मग काय कालांतराने ते जास्त कमी होऊ लागलं आणि ज्वालामुखीचे उद्रेक. ओके टीचर, त्या भूखंडाचा आणि आपल्या पृथ्वीचा काय संबंध होता की ते असं कसं झालं? अरे ते भूखंड, पूर्वीचे भूखंड, तेव्हा पृथ्वी आणि भारत असं आपण कसं सांगणार ना. आपल्या पृथ्वीचा काय संबंध? भूखंड म्हणजे अगं पृथ्वीवरच भूखंड आहेत ना. भूखंड जमिनीवर तयार झाले, पृथ्वीवरती जमीन आली, ती भूखंड पूर्णच आली ना. बाकी तर पाणीच पाणी होतं. हो ना. बरं, आणखीन काही वेगळा प्रश्न असेल तो चांगला मराठीमध्ये टाक, म्हणजे याच्यात मला जे नाही कळलं होतं त्याच्यात समजेल. थांबूया का पण आज आपण इथे? ओके मॅम. Bye, good night. See you next time. Yes, ma'am. And read the Bye. lesson that is in Bye. homework. Bye, good night.